चला तर मंडळी, आज आपण पाहूया साबुदाणा खिचडी. साबुदाणा खिचडी ही जास्त प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये उपासाच्या दिवशी खाल्ली जाते. तर खायला खूप खमंग आणि करायला तर एकदम सोपी आणि खूप कमी साहित्यामध्ये साबुदाणा खिचडी बनवून होते. साबुदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन सुद्धा असते, त्याच्यामुळे उपास किंवा काय कधीही खाल्ली तरी साबुदाणा खिचडी शरीराला खूप चांगली असते. तर ही जी रेसिपी आपण पाहूया. आपण 10 ते 15 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कट करून. त्याच्यानंतर आपल्याला यामध्ये बटाटा चिरून घेतलेला आहे बारीक. बटाटा सुद्धा मी इथं 1 किंवा 2 घेतलेले आहेत मोठे. मोठे बटाटे घेतले आहेत आणि त्याला त्याचं साल्ट काढून बारीक चिरून घेतले आहे. त्याला सुद्धा तेलामध्ये टाकायचं आहे आणि बटाटे कच्चे असल्यामुळे आपल्याला याला जास्त वेळ परतवून घ्यायचा आहे. म्हणजे इथपर्यंत परतायचं आहे की ते बटाटे मऊ व्हायला पाहिजेत. त्याच्यानंतर आपण साबुदाणा 4 ते 5 तास भिजू घातला होता आणि तो साबुदाणा मी ह्याच्यामध्ये टाकलेला आहे. आता ह्याच्यामध्ये भिजू घातलेला शाबू ह्याच्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला शेंगदाण्याचं कूट मोठं मोठं टाकायचं आहे. शेंगदाण्याचं कूट तुम्ही साबुदाण्याला मोठंच वापरा, कारण खायला खूप खमंग आणि चविष्ट लागतं. आता त्याला व्यवस्थित सगळीकडून आलटीपलटी करून घ्यायचं आहे, म्हणजे मीठ ते तिखट आणि मीठ व्यवस्थित सगळीकडून लागलं पाहिजे. ह्याच्यासाठी आपल्याला चमच्याने चांगलं व्यवस्थित सगळीकडून आलटीपलटी करून घेतल्यानंतर ह्याच्यावर ताट झाकून 4 ते 5 मिनिट आपल्याला चांगलं वाफलून घ्यायचं आहे. म्हणजे साबुदाणा वाफलून जरी घेतला तर खायला खूप मऊ आणि पचायला सुद्धा सोपा जातो. आता ह्याच्यावर आपण चांगलं हलवून घ्यायचं झाल्यानंतर ह्याच्यावर मोठं ताट व्यवस्थित पॅक बसेल असं ताट झाकायचं आहे. ताट झाकल्यानंतर 4 ते 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता इथं साबुदाणा एकदम मऊसूत झालेला आहे. अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा साबुदाणा बनवून खावा. आता मी ह्याच्यामध्ये आयता जो बटाट्याचा किस मिळतो ते सुद्धा टाकणार आहे, कारण खायला जरा भेळ टाईप करणार आहे. त्याच्यामुळं मी ह्याच्यामध्ये आयता जो बटाट्याचा किस मिळतो तो ह्याच्यामध्ये टाकणार आहे. त्याच्यानंतर घरी तळलेले चिप्स होते त्याला सुद्धा मी चुरा करून टाकलेला आहे आणि डाळिंबाच्या बिया सुद्धा मी सोलून अगोदरच घेतल्या आहेत. आता इथं साबुदाणा मी जेवढा पाहिजे तेवढा काढून घेतला आहे प्लेटामध्ये. त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये बटाट्याचा किस टाकायचा आहे. बटाट्याचा किस आयता जो मिळतो 5 वाला किंवा 10 वाला पाकिट आणलेला आहे त्याच्यामध्ये मी टाकून घेते. याच्यामुळे आपली साबुदाण्याची खिचडीची चव अजूनच वाढते. कधी कधी असं वेगळं खायला किंवा करायला छान लागतं, कारण कधी आपण सारखं जर साधं साबुदाणा बनवतोच, पण कधीतरी असं वेगळं खाण्यामध्ये खूप मजा असते. तर असं तुम्ही नक्की ट्राय करा. खायला खूप छान लागलेली आहे चव याची. तर इथं मी टाकलेला आहे बटाट्याचा किस आणि डाळिंबाच्या बिया आणि चिप्स आहेत ते घरी तळलेले, त्याचे बारीक बारीक तुकडे करून ह्याच्यात टाकलेले आहे. अजून तुमच्याकडे काही फळं असले तर ते सुद्धा तुम्ही टाका. खरंच साबुदाणा खिचडी भेळ इथं तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. तुम्हाला सुद्धा खूप आवडेल.